मुलुंड ईस्टमध्ये हे अथक फाउंडेशनद्वारे प्लास्टिक पोल्युशन फ्री सिटी हा उपक्रम गेले 8 वर्ष चालू ठेवलेला आहे। त्यांना मी धन्यवाद देतो। जे प्लास्टिकमुळे लोकांचं नुकसान होत आहे त्यापासून जनतेचा बचाव करणं हाच यांचा एक उद्देश आहे। आणि या असे वेगवेगळे लोक आपल्याकडचं प्लास्टिक किंवा आपल्या आजूबाजूला जे काही प्लास्टिक मिळत असेल ते जमा करून या फाउंडेशनच्या या ठिकाणी आणून देतात आणि ते रिसायकलिंग वगैरे काही करत नाहीत, डायरेक्ट डिस्ट्रॉय करतात ते। आणि याचं हे कार्य भाऊ, आपलं नाव काय? रवींद्र काळे। आपण प्लास्टिक आणून दिलं इथे, मग ते घरून आणलं की बाकीच्या बाजूबाजूचे जमा करून आणले? काही लोकांचं। अच्छा, धन्यवाद। खूप चांगला उपक्रम आहे, धन्यवाद। हे बघा असे हे आपापल्याकडचं प्लास्टिक आणून हे उत्साही लोक बघा एवढं प्लास्टिक आणून ते यांच्याकडे जमा करतायत। ताई, आपलं नाव काय? मी अस्मिता गोखले, नमस्कार। हां, हे अथक फाउंडेशन तर्फे आपण हे कार्य करताय, ते केव्हापासून करताय? हे आपल्याला करून आज आपला 93वा ड्राईव्ह आहे। छान। दर महिन्याचा शेवटचा रविवार हां। आणि कोरोनाचे 2-4 महिने सोडले तर आपण आता 100 घर पार केली असती। हो काय? आजचा 93वा ड्राईव्ह आहे हां। आणि आपण प्लास्टिक थर्माकोलच नाही तर त्याच्याबरोबर आजचे ड्राईव्ह आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहे, निर्माल्य आहे, काचा आहे, हे आपण सगळं गोळा करतो जेणेकरून हे दुसरीकडे कुठे जाऊ नये, या डम्पिंगला जाऊ नये। आमचा पर्पज तोच आहे। कोणी रिसायकल करतायत, रियूजला आम्ही दोन्हीला नाहीच म्हणतोय। धन्यवाद। जे मटेरियल डम्पिंगला जात आहे, ज्याला कोणाकडेच पर्याय नाही, तो पर्याय आम्ही देतोय। आणि त्यामुळे हा जर तुम्ही आज बघाल, आत्ता सकाळी सुरुवात झालेली आहे। खरं तर आमचं टायमिंग आहे 9 ते 9:30 ते 11:15। तास सव्वा तासात टेम्पो भरतो, पण लोकांना इतकी आता सवय झालेली आहे सकाळी 8 वाजल्यापासून प्लास्टिक यायला सुरुवात होतं। हा आपला 20 फुटाचा कंटेनर पूर्ण भरतो, कधी कधी डबल आणायला लावतो, पण तरी आमची भूक जास्त आहे, लोक सगळे अजून जॉईन। भाऊ, आपण इकडे या। भाऊ, एक आपण आता प्लास्टिक दिलं, आपल्या घरून आणलं की आजूबाजूच्या? नमस्कार। सर्व प्लास्टिक इथं दिलं तुम्ही, फार फार धन्यवाद। हा वर्षानुवर्ष हा उपक्रम चालू आहे आणि यांना खूप खूप धन्यवाद। यांचं हे अथक फाउंडेशन हे एक मोलाचं कार्य, समाजोपयोगी कार्य करत आहेत। अत्यंत समाजोपयोगी हे कार्य असून त्यांना मी पतंजली मार्फत धन्यवाद देतो। थँक्यू सो मच सर। धन्यवाद। तुमच्या सगळ्या म्हणजे आम्हाला खरं तर तुमचं नाव कोणाला सांगायची गरज नाही, तुमच्या माध्यमातून हा व्हिडिओ जाणं हे आमच्याकरता खूप मोठं काम आहे। पतंजली मार्फत आम्ही धन्यवाद देतो। ओम।